सो हॅलो एव्हरीवन, इट्स मी यश. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मंडळी, आज हा व्हिडिओ स्पेशली आपण बनवत आहे. आपली जी ॲडव्हेंचर 390 आहे ती आपण फुल मॉडिफाय केलेली आहे आणि त्याच्यावरती हा खूप लोकांनी विचारलेला प्रश्न आहे की कशी मॉडिफाय केली, काय मॉडिफाय केले, कुठलं काय लावलं आहे अँड एव्हरीथिंग. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण सगळं बघणार आहे की माझी ॲडव्हेंचर 390 जी मागं दिसते ह्याला आम्ही काय काय मॉड्स केलेत, किती रुपयाचे आहेत आणि मी किती खर्च केला आहे गाडीवरती. सो विदाउट वेस्टिंग टाईम, लेट्स गेट स्टार्टेड. Let's go. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit and the coffee ain't hit yet, damn ain't that great. I don't wanna go to work cause my boss is a jerk and I'm not even that paid. I need a change in my life cause I don't feel alive and there's nothing that makes me happy. Hold my beer for a minute, I'm about to quit my job, cash in for a ticket. I'm going on a trip and I don't plan to visit. I'm gonna stay there till I feel like I'm winning, oh. And this is just फर्स्ट थिंग फर्स्ट, सगळ्यात पहिले फॉकलाईट सेटअप दिसतंय तुम्हाला. सो हा आहे 90 वॅट. सो इट इज कॉम्बिनेशन. सो HGGचे आहेत सगळे फॉकलाईट, HGGचे आहेत, बट देर आर डिफरन्सेस. हा आहे तुमचा थ्रो, हा आहे स्पॉट, हा आहे स्प्रेड. सो दिस 3 हॅज डिफरंट काइंड ऑफ यूजफुलनेस. सो मी युजली सिटीमध्ये हा नाही लावत. सिटीमध्ये मोस्टली हा किंवा हा असे आम्ही 2 वापरतो. कमिंग टू द नेक्स्ट, आपण काय केलेलं आहे, आपली व्हाईट जी लाईट आहे त्याला येल्लो फ्लेम लावून घेतली. रिझन वाय बिंग, आपण जेव्हा हे सगळे लाईट्स येल्लो लावतो ना आणि ही लाईटमध्ये व्हाईट असते, सो ते दोन्ही मिसमॅच होतात आणि जो क्लिअरिटी आपल्याला लागते ऑन रोडवरती ती भेटत नाही. सो दॅट्स वाय मी ही फ्लेम चेंज केली म्हणजे त्याच्यावरती फक्त येल्लो कलरची फ्लेम असते ॲमेझॉनवरून, ती मागून आपण लावलेली आहे. नेक्स्ट गोईंग टू सगळ्यात मोठा अपग्रेड जो मी केलेला आहे. सो इफ यू सी दिस क्रॅश गार्ड आणि लोअर अप्पर दोन्हीसाठी आहे, तुम्हाला मी दाखवतो. हा आहे हा आहे अप्परसाठी, हा आहे लोअरसाठी. सो हे दोन्ही वेगवेगळे डिस्मेंटल आहेत, म्हणजे दोन्ही वेगवेगळे पार्ट्स आहेत. सो हा एक खूप मोठा मी फ्रंट साईडला लोड गाडीवरती वाढवलेला आहे, ज्याच्यामुळे माझं स्लाईड सस्पेन्शन दबलेलं पण आहे. प्लस मी त्याला काय केलेलं आहे, फूट ठेवण्यासाठी लॉंग राईडला अँड ॲज अ स्लाईडर्स, अशा दोन्ही रिझन्ससाठी मी हे कस्टम बनवून घेतलं आहे. हे येत नाही. सो हे जे आहे लेजंडरीचं गार्ड आहे, हे जे आहे हे, आणि खूप मजबूत आहे. आय रिअली लव्ड इट. आणि लुक पण गाडीचा एकदम ड्रास्टिकली चेंज होतो जर तुम्ही बघितलं, कारण की 390 तशी दिसायला खूप बल्की दिसत नाही, बट आता ही बल्की झालेली आहे. सो त्यानंतर ग्राफिक्सवरती आपण खूप काही चेंजेस नाही केलेत, बट हां स्मॉलली तुम्ही जर बघितलं तर टायरवरती आपण थोडे ग्राफिकल चेंजेस केलेले आहेत. मागच्या साईडच्या टायरवरती केले आहेत, एक्झॉस्टवरती आहेत थोडेसे. सो ग्राफिकल खूप चेंजेस नाही आहेत. त्यानंतर मी स्टॉक जे आपले हँडल गार्ड्स येतात ते चेंज करून मी हे टाकलेत. दिस आर रिअली गुड, ते मला आवडले म्हणून मी ते टाकलेले आहेत. त्याच्यानंतर कमिंग टू द बॅक, रेअरमध्ये आपण काय केलेलं आहे, सॅडल स्टे आणि टॉप रॅक हे जॉईंटवालं घेतलं आहे. रिझन वाय बिंग, लोक काय करतात, फक्त टॉप रॅक लावतात. आय वुड नॉट रेकमेंड दॅट, कारण की तुम्ही फक्त जर टॉप रॅक लावलं आणि त्याच्यावरती वजन ठेवलं तर टॉप रॅक इन बिटवीन तुटून जातो. दॅट इज द वन ऑफ द कॉमन थिंग मी आजपर्यंत बघितलेलं आहे. सो सॅडल स्टे आणि टॉप रॅकचं सपोर्ट जेव्हा असतो ना, हे डबल सपोर्ट ज्याला आपण म्हणतो, त्याने तुमचं टॉप रॅक एकदम स्ट्रॉंग राहतं अँड दॅट इज ओनली रेकमेंडेड जर तुम्ही लॉंग राईड करत असाल तर. सो हे HTचं आहे. इट इज ओके. आय विड नॉट से खूप भारी, बट या इट्स ओके. देन कमिंग टू द नेक्स्ट, एक मी अपग्रेड केला होता की माझ्या ॲडव्हेंचर 390मध्ये ॲडजस्टेबल सस्पेन्शन नाही आहेत. हे पण नव्हतं आणि मागचंही नव्हतं, बट हां मी ते अपग्रेड करून घेतलं. नाव आय हॅव ॲडजस्टेबल. आणि त्याचा जो ट्रॅव्हल आहे ना, इन्सेन आहे भाई, इन्सेन. म्हणजे खड्ड्यात गेलं ना तुम्हाला फीलच नाही होणार. तसं मी तुम्हाला एक दाखवतो. जो रिबॉन्ड आहे तो खूप इम्प्रूव्ह झाला आहे माझ्या गाडीचा, आणि हा अजून सॉफ्ट करता येतो मला. दॅट इज वन ऑफ द क्रेझिएस्ट थिंग. हा इतका सॉफ्ट होतो ना, म्हणजे खतरनाक. सो हे इज वन ऑफ द मेजर थिंग ह्या गाडीवरती तुम्ही केलं पाहिजे, नाही तर तुमच्या बॅगची लागणार. सो कमिंग टू द नेक्स्ट, आपण एक काय केलेलं आहे की फ्रंटच्या सेटअप तुम्ही जसं बघतायत, मला कॉकपिट्स बनवायला खूप आवडतात. सो मला कॉकपिट्स बनवायला खूप आवडतात आणि मी ह्या गाडीचं कॉकपिट माझं असं डिझाईन केलेलं आहे. इफ यू सी, सो हे आहे मोबाईल होल्डर, इथं मी मॅपसाठी लावतो. त्याच्यानंतर ह्याच्याच मागं जे आहे ते आपल्याला इथं चार्जर लावलेलं आहे मी. रिझन वाय हे चार्जर एक्स्ट्रा का लावलेलं आहे, कारण की प्रत्येक वेळेस हे चार्जर कामालाच येईल आणि चलेल असं नाही आहे, कारण की खूप वेळेस असं झालं की चार्जर खराब होतं नाही, करंटली चार्जर खराब आहे. सो इथं आहे आपला हा डॅशबोर्ड. त्याच्यानंतर हे लाईटचे सेटअप्सचे पिन्स आहेत,
स्विचेस आहेत. सो प्रत्येक ह्याचे वेगवेगळे स्विचेस आहेत आणि ऑल द लाईट्स आर कनेक्टेड विथ वायरिंग हार्नेस. आय विल रेकमेंड विदाउट वायरिंग हार्नेस नेवर यूज फॉग लाईट्स. सो कमिंग टू द नेक्स्ट, अजून एक आपला अपग्रेड आहे म्हणजे आपले जे मिरर्स आहेत ते आज येत आहेत नवीन. सो ते टुरिंगचे मिरर्स लावलेत का, कारण की ह्याच्यामधून तुम्हाला बॅक साईडला हा जो पोर्शन आहे ना खूप असा लॅगी आहे, म्हणजे दिसत नाही काही, म्हणजे मागची गाडी असेल जवळ तर. सो तो हा खूप मोठा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, चेंज करायला पाहिजे. सो त्याच्यानंतर आपण इथं हे लावलेलं आहे कॅमेरासाठी. सो हे पण इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही टुरिंग करतायत, व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि हे आपण काय केलेलं आहे ते इथं GPS माउंटचं आपल्याला दिलेलं असतं. सो हे मी जाण्याचं इथं टाकलेलं आहे. सो एक वन ऑफ द गुड. आणि तुम्ही जर ओव्हरऑल बघताल तर गाडीची जी हँडलची हाईट आहे ती खूप वर आलेली आहे. ते कशामुळं तर आपण कार्बन जे आहे कंपनी त्याचं हँडल बार टाकले 2 इंचचं. सो हे खूप फाईन आणि खूप मस्त आहे, हे मला एक आवडलेली गोष्ट आहे. सो असे सगळे आपण चेंजेस केलेले आहेत. आणि ओव्हरऑल मी तुम्हाला एक रफ कॉस्टिंग सांगतो आता. सो कमिंग विथ धिस, हे जे आपण टाकलेले आहेत 90 वॅट 12,000. सेकंड हा जो आहे 3,000, हा जो आहे 6,000. हे जे असे 3 लाईट आहेत. सो टोटल लाईटचं जर तुम्ही म्हटलं 12, 6, 18 आणि 3 म्हणजे 21,000ची आपल्या बाईक्सवरती लाईट आहेत, वायरिंग हार्नेस वेगळा. सो टोटल ऑल एक 23,000 ते 24,000चे हे तिन्ही मिळून लाईट्स आहेत. आणि ह्याचा फोकस ऑसम पडतो रात्री, ऑसम म्हणजे खूप खतरनाक पडतो. त्याच्यानंतर कमिंग टू द नेक्स्ट, आपण जे लेजंडरीचे गार्ड मागवलेले आहेत 9,000चा हे गार्ड आहे, अप्पर लोअर दोन्ही मिळून. आणि जे आपण कस्टम केलेलं आहेत ते 1,000 रुपये. सो 10,000चा आपला हा गार्ड आहे कम्प्लीट, हा जो आहे. जर तुम्ही हे मागचं बघितलं HTचं, सो हे आपल्याला पडलेलं आहे 6,000ला. आणि आपला जो टॉप बॉक्स आहे तो आहे जवळपास एक 5,500-6,000चा टॉप बॉक्स आहे ॲल्युमिनियमचा, जो आपण आधी घेतलेला आहे. सो हे मागचं सेटअप जर म्हणलं तर हे 11,000चं पूर्ण आपलं सेटअप आहे, ज्याच्यात आपल्याला सॅडल स्टे, टॉप रॅक आणि टॉप बॉक्स भेटतो. कमिंग टू द नेक्स्ट, आपल्याकडं आहे ह्याच्यावरती तर तुम्ही बघताल GPS माउंट आहे, चार्जिंग आहे, मोबाईल होल्डर आहे, त्याच्यानंतर हँडल बार रायझर आहे. सो हे सगळं जर म्हणलं तर आपल्याला जवळपास कंप्लीट हे 7,000पर्यंत गेलेलं आहे. कारण की ह्याची जी क्वालिटी आहे ना ती खूप चांगली लागते आणि आपण ते चांगल्या क्वालिटीचं मागवलेले आहेत. सो हे कंप्लीट आपल्याला एक 7,000 ते 8,000 लागलेत. सगळ्यात मोठं म्हणजे आपण एक मेजर चेंज केलेलं म्हणजे आपलं सस्पेन्शनला आपल्याला गेलेत 7,000 रुपये ॲडजस्टेबल सस्पेन्शन. मी फ्रंट अजून केलेलं नाही, बट या वी विल डू इट. आणि ग्राफिकल जे तुम्हाला दिसतात हे 1,000 रुपये मला लावले. सो ओव्हरऑल मला जर तुम्ही बघितलं गाडी सोडून हे सगळं करायला, आणि मी मोस्ट ऑफ द थिंग्स स्वतः डिझाईन आणि स्वतः इमॅजिन करून केलेले आहेत, नॉट कॉपीड फ्रॉम एनिवेअर. सो मला जे आवडलं मार्केटमध्ये, जे आपल्या बाईकवर छान दिसते ते मी घेऊन केलेलं आहे. सो वेन एव्हर यू परचेस्ड एनी बाईक, कस्टमाइज इट ॲज यू वॉन्ट. टाईम घ्या, तुम्हाला काय काय लागतं तेच घ्या. मार्केटमध्ये दिसतं हे पाहिजे ते पाहिजे असं नाही. तुम्हाला जे लागतं आहे, नेसेसरी आहे ते तुम्ही हळूहळू स्टार्ट करत, इन्व्हेस्ट करत ती बाईक बनवा. कारण की मी आत्ता बाईक घेऊन झालेत जवळपास 6 महिने, आणि 6 महिन्यात मी एवढी पूर्ण बनवली आहे. सो इट इज नॉट लाईक की मी घेतली आणि सगळं बनवलं. सो जशी रिक्वायरमेंट आहे तसं तुम्ही बनवलं पाहिजे. सो तुम्ही बघितलं असेल की बाईकवरती आपण काय काय केलेलं आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. लाईक, सबस्क्राईब आणि या मराठीमुळे मित्राला जरूर फॉलो करा, सपोर्ट करा. काय आपल्या माणसांना आपणच मागं खेचतो, पण आपल्या माणसांना आपल्यालाच पुढे घेऊन जावं लागेल. सो डू लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. जर बाईक आवडली असेल तर तुम्ही तुमच्या प्रकारचे हे मॉड्स मागवू शकतात. तर मी सगळं काही डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे. सो डू विजिट दॅट. आणि मी लाईट्स कुठून टाकलेत, काय कुठून टाकलेत, ऑल द डिटेल्स मी तुम्हाला सांगतो.